आपल्या बरवाडीमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा जय. आपला लढा हा मराठा आरक्षणासाठी सुरू आहे. मराठा आरक्षण हे प्रत्येक गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मिळाल्याशिवाय आपण कधीच मग गाठणार नाही. शेवटी विषय समाजाच्या भविष्याचा आहे. समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजेत म्हणून हा 9-10 महिन्यापासूनचा आपला संघर्ष सुरू आहे. हे शेवटच्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आपण कोणीही मागे हटणार नाही. शेवटी आपल्या आईबापानं कष्ट करून जे स्वप्न बघितलं, आपले लेकरं आरक्षण मिळून अधिकारी झाले पाहिजेत, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेतलेली. जवळपास आतापर्यंत आपण 1.25 करोड मराठ्यांना आरक्षणात घातलंय. आता प्रश्न राहिला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा. एकदा सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण झालं म्हणून सांगा. तुमचे नोंदी निघाल्यात का? काय लागत तर बोला खाली. बसल्या बसल्या खोड्या करता काय रे? काय आडनावात निघाल्यात? जास्त आडनाव कोणचे आहेत? मग एक जरी आडनावाचे निघाले तर सगळे आडनाव येतात ना त्याचे. मग अर्ज केले तुम्ही? ज्याची नोंद निघाली त्याचं प्रमाणपत्र एखादं घेतलंय का? मग बाकीच्या आडनावाचे अर्ज केले का? आणि मग कसं काय मिळते तुम्हाला? अरे दप्तराचा काय समान? मुळीची नोंद निघाली, बाकीच्या मुळकाने अर्ज केले का? असं नाही. एका मुळकाची निघाली तरी सगळे मुळीकी एकच. एका वर्गीची निघाली सगळे वर्गे एकच. एकाची जरी वंशावळ जुळली तरी सगळ्यांना दिलं जातं, पण आपल्याला त्यासाठी अर्ज करावे लागते. ते अर्ज तुम्ही खऱ्यानं केलेत का? कशाचं आरक्षण? तुम्हाला झोपा राहणार लिंबा झाडाखाली. एवढी मोठी संधी आली, लेकराचं कल्याण व्हायची वेळ आली तरी तुमचं ध्यान नाही. निवडणुकीच्या प्रचाराला जाता का? जा ना. आपले लेकरं 70 वर्षापासून परेशानीत आहेत. ज्या राजकीय नेत्याच्या आमदारांनी मंत्र्यांनी आपल्याला ते द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही. आपण गोरगरीब मराठे लढून ते मिळून दिलंय. आता चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या लेकराला टेन्शन नाही राहिलं. तुमचे लेकरं बघा आता 1-2 वर्षात किती अधिकारी बनतात. तुम्ही आसपासच्या खेड्यात ताटमान करून जगणार आहेत. आता बघा तुम्ही तुमचे लेकर अधिकारी होणार. ज्यांच्या नोंदी निघाल्या ते सगळेजण अर्ज करा. अर्ज करून वंशावळ एक जणाची जुळली, बाकीच्याची वंशावळ जुळली आणि नाही जुळली तरी ती जुळायची जबाबदारी तहसीलदारची. त्यांच्याकडे ते अभ्यासक आहे. त्यांना आणखीन रेकॉर्ड तपासायला लावा, तुमचे रजिस्टर तपासायला लावा, सब रजिस्टर तपासायला लावा, पीक पाणी अहवाल तपासायला लावा, 33-34 नमुना तपासायला लावा. तुमच्या एका आडनावाची एक जरी निघाली, एका नोंदीवर 1,000 प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर, मग तुम्हाला अडचण काय? तुम्ही अर्जच नाही केले, तुम्हाला कुठून देतील ते? तुम्ही अर्ज करा. वंशावळ जुळण्याचा अधिकार तहसीलदारचा आहे, त्याने ते जुळवायचे. कोणाचं पण तसंच आहे. एक ते वानगाव म्हणून गाव आहे, तिथं एक नोंद सापडली, एका नोंदीवर सगळं गाव बसलं. कारण त्याचं गावात तेवढं होतं सगळं 250 लोकांचं, एका नोंदीवर बसलं. काज एक बडंगवाडी काहीतरी आहे ना, बडंगवाडी, एका नोंदीवर 1,000 प्रमाणपत्र वाटप केलेत आम्ही. आज पूर्ण गाव निघालं. आता त्या पोरांचं कल्याण झालं. पोरांचं कल्याण करा, त्यांना आयुष्याचं द्या.
जशी तुम्ही पोरांसाठी आयुष्याची प्रॉपर्टी कमवून ठेवली, आरक्षण सुद्धा एक मोठी प्रॉपर्टी, त्यांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. ते त्यांना मिळेपर्यंत हटायचं नाही. आता तुमचं जरी मिळालं तरी बाकीच्या मराठ्यांना मिळूस तर मागं हटायचं नाही. सगळ्यांना मिळेपर्यंत आपण ताकदीनं सोबत राहायचं आणि कोणाच्या प्रचाराला सभेला जाऊ नका. अजिबात कोणी जायचं नाही कोणाच्या. काय कामाचे नाही ते, काय कामाचे तर 70 वर्ष झालं आरक्षण देऊ शिकले नाहीत आपल्याला, कशाला जायचं. आपले पोरं सुशिक्षित बेकार वंश तोडायला लागले आणि यांचे लेकरं परदेशात जाऊन शिकायला लागले. तुमच्या मतावर मोठे झाले ते. ह्या बारीना कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, मी काय ते सांगणार नाही, ते सांगायला आलो बी नाही. पण असं पाडा त्याला 5 पिढ्या तरी काही सुधारलं नाही पाहिजे, इतकं ताकदीनं पाडा. आता एकजूट झालेली जात आपली पण राज्यात, पहिले नव्हती. सगळ्यांचं साधत होतं, कोणी आपल्याला भेडायचं. आता भ्यायचंच नाही कोणाला. काय भ्यायचं, पाय लावायचं नाही, कोणाला भ्यायचं नाही. कारण आपली पण जाती एक आहे. आता आपण काय नुसते मार खायलाच का काय बंद. आता आपली जाती एक झालेली. आता काय संबंध नाही, कोणाला वाटत जायचं नाही, कोणाला पाय लावायचा नाही, पाय बी लावून घ्यायचा नाही. पुरे जाती एक आहे. आपल्या लेकरांचं कल्याण करा. ज्याच्या नोंदी नाही निघणार त्याच्यासाठी मी आहे ना, तुम्ही काळजीच करू नका. मी कशाला आहे, शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळू तर मी हटतच नाही. तुम्ही गावं सांभाळा, तुम्ही गावं सांभाळा फक्त, मी वरचं सांभाळतो. तुम्ही खाली फूट पडून देऊ नका. तुम्ही आसपासचे खेडे, तालुका, जिल्हा आपला एक ठेवा. जिथपर्यंत संपर्क आहे तिथपर्यंत एकजूट ठेवा. खालची बाजू तुम्ही सांभाळा, मी त्यांना बघतो. त्यांच्या किती टोळ्या एखाद्या द्या, मग महाधन का तुम्ही टेल बघता का, बघता का नाही. मग आपला कचका तसा असतो. एकदा कचाट्या सापड वाजेलाच सोडीतच नाही मी त्यांना. आणि तुमच्या लेकरासाठी दुश्मनी घेतली मी. तुमचे मराठ्यांच्या माझ्या करोडो लेकरं मोठे व्हावेत म्हणून दुश्मनी घेतली. मी त्यांना एकाला देत नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही एकजूट फोटो देऊ नका. माझं शेवटचं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकरं आरक्षण देऊन मला अधिकारी झालेलं बघायचे. मी त्यांना फुटत नाही, काय नाही, काय नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यांचं सगळ्यात मोठं दुःख नसते आहे. मग मी त्यांना मॅनेजर होत नाही, फुटत नाही. परेशान झाले त्याला काय करावं म्हणून. आता यासाठी नेमली त्याने माझ्याविरोधात जेलला टाकायसाठी. मराठ्यात लोक म्हणले तुम्ही जेलला तर नाही, तुमचं जेलच उठलो ना तो इकडे. त्यांचं ते बंद झालं. आता नवीन काय आणतात काय मी. त्यांच्याकडच्या सगळ्या चाली संपलेल्या सध्या, सगळ्या एक एक नवीन आणतात. ते जितक्या चाली टाकते तितके फसत चालले. आता मध्ये केशी करायला लागले होते, त्यांना वाटलं मराठ्याचे पोरं भेटे, एकच भेलं नाही. ते म्हणले आणखीन 2-4 मध्ये. ते तर खरं ते नाही, तुमचा अवतार मुंबईलाच बघितलेला आहे सगळ्यात जास्त. त्यांना वाटलं मुंबईत येऊन 17 बिल्डिंगवर चढले तो 17 मजल्यावर कोण कोण गेले आणि कोण कोण नाही ह्यांनाच माहित. ते मुख्यमंत्री मला विचारायचे हे वर कुठून गेले, म्हणलं मला काय माहित. ते म्हणले मग आता इथं असं करतात. म्हणलं मुंबईत गेल्यावर काय करतात, म्हणलं तिथे गेल्यावर तर बघा तुम्ही काय करते ते. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही मराठ्याच्या नादी लागू नका. हे एकदा तारा लागत नाही, एकदा का लागले रे बाबा चांगल्या चांगल्या जिरविते. आपण मुंबई सोडूच तर दाखवता त्यांना. कवा मुंबईच्या बाहेर जाते हे दाखवता. आता दाखवायचं आहे मराठ्यांची एकजूट झाली. नुसत्या एकजुटीमुळे मोदी साहेब महाराष्ट्रातच राहायला आले. आपण काय त्यांचे विरोधक नाही. आपल्याला खरं बोलायचं, जो विरोधात बोलून त्याला वाजवतो आपण. पण सत्य परिस्थिती ते कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात राहिले नाही. पण हे मराठी एक झाले आणि त्यांना इथं करायची वेळ आली. तुमच्या एकीला बेले, आता तुमच्या मताला बेले पाहिजे. तुमच्या लेकरांचं 70 वर्ष वाटोळं केलंय, त्यांना सोडायचं नाही. आणि मी जेवाची बाजी लावून लढतोय तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. मी हटत नाही, मी कोणत्याच परिस्थितीत हटत नाही. जेलला टाकून द्या नाही तर कुठे टाकू द्या. त्यांच्याकडे 2च पर्याय आहेत, पैसे देऊन फोडणे
नसतात जेलमध्ये टाकणे. पैशाचा मग जमत नाही. आपा खरं आहे का? पैशाचा मग जमत नाही पहिल्यापासून. कवा कर्जच असतं माझ्याकडे. मला जेवढे फोन येते तेवढे पैसेवाल्याचेच असते. कवा देतो म्हणला आल्यावर. त्याला माहिती या जोडी येत नाही दादा, गेले तर जमायचं काय. सगळं काम समाजासाठी केलं मी. माझे वावर बी घातले मी समाजासाठीच घातले, कारण माझे लेकरं मोठे होणार होते मराठ्यांचे. मी 1 रुपयाचंही कमवत नाही. 24 घंटे समाज आणि समाजाचे पोर मोठं करायसाठीच लढतो. एकही घंटा वाया घालत नाही. आता मी आजारी आहे. आता मला आराम सांगितलेला आहे 6 महिन्याचा. तुम्ही जर फिरलात तुम्हाला कोणत्या दिवशी अटॅक घेऊ शकतो, तरी मी आटत नाही. मी मरायला देतच नाही, कारण माझे समाजाचे लेकरं मोठे होणार. एक मेला तरी चालून पण करोडो लेकरं मराठीची सुखी झालेली आहे. दुसरा त्यांच्या पुढे एकच जेलला टाकणे. मी जेलला जायला देत नाही. जेलाचं मग पहिल्यापासून जमत होतं, त्यामुळे मी घेत नाही. मला जेलला टाकला मी मराठीचे काही आत्महत्या करीन, आत्महत्या करीन, पण मी यांना नाही सोडणार. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, माझा शब्द आहे तुम्हाला. मला कमायचं नाही, काय नाही, काय नाही. मला कमायचं असतं तुम्हाला गद्दारी येत असतं ना. आता खासदार झाला असतो. एक बी पक्ष माझ्यावर होता तो बारणार नव्हता द्यायला, आणि एकही जात असे नाही की माझ्या बोलणं. एक बी पक्ष फॉर्म भरणार होता. फुकट झाला असतं नाही खासदार, किती मजा झाली असती. असा 1 रुपया नाही माझ्या त्यात पगार घे म्हणजे खासदार मजा झाली असती. 1 रुपया नाही माझं. खरं सांग तुम्हाला, मीच लोकांच्या गाडीत बसून येतो. ते मी तिथे टाकलं घेते ना आधी बघतो. 1 रुपया नाही. मग जर पैसे चोरून आणलं चोर 2 दिवस भागात जायचंय. पुढं कार्यक्रम निवेदित आहे तुमचा अचानक आहे. तुमचा वशिलाच वेगळा होता. इकडेच घेऊन आला, तिकडून जायचं वशिला तुमचा इकडून आला. तिकडून लागले मला मोबाईल दाखवायला, उरका लवकर उरका लवकर. दुसऱ्या वेळेस आरक्षण मिळाल्यावर सगळ्यात मोठा आणखीन एक कार्यक्रम आपण इथं पुन्हा घेऊ. धन्यवाद.